घटना आहे गोविंदाची। गोविंद अवकाळे, वय वर्ष अवघा 24, गव्हाच्या पोत्यावर बसून स्वप्न पाहणारा, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून स्वप्न बाळगणारा एक साधा तरुण। रंगाने सावळा, चेहऱ्यावर गोड हास्य, डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्याची आशा। घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण मनाने श्रीमंत होता। गोविंदाचा स्वभाव शांत, मनमिळाऊ होता। गावातल्या कोणत्याही आजोबांशी सहज बोलणारा, लहान मुलांशी खेळणारा आणि स्वतःच्या आईवडिलांना देव मानणारा। त्याचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर त्यानं 12वी पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा घेतला। शिक्षणात तो फारसा हुशार नव्हता, पण मेहनती होता। त्याला ठाऊक होतं की परिस्थितीवर मात करणं हेच खरं शिक्षण आहे। त्याला पुण्यात एका ठिकाणी चांगल्या पगाराचा जॉबही मिळाला। तिथून खरा खेळ सुरू झाला। गोविंदाचं कुटुंब म्हणजे वडील महादेव आणि आईचं नाव गावात फारसं कुणालाही माहीत नव्हतं। ती कायम पतीच्या छायेतच राहिली। लहान भाऊ व्यंकटेश आणि एक बहीण जी लग्न होऊन सासरी गेली होती। गोविंदाचे वडील माधव हे शिस्तप्रिय परंतु रागीट आणि अहंकारी स्वभावाचे होते। त्यांच्या मनात जातीचा अभिमान खोलवर रुतलेला होता। त्याच्यासाठी प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व। गावात कुणी काही म्हणावं हे त्यांना सहन होत नसे। गोविंद त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। पण गोविंद स्वभावाने थोडासा मोकळा, त्याला जग बघायचं होतं। जाती धर्माच्या भिंती त्याला कधीही मान्य नव्हत्या। तो माणूस बघायचं नाव नाही याच्या दृष्टिकोनामुळे वडिलांशी त्याचे वारंवार वाद व्हायचे। त्याचा भाऊ व्यंकटेश थोडा अबोल, वडिलांच्या अधीन राहणारा। त्याला ना गोविंदाची स्वप्न पाहण्याची ना त्याच्या प्रेमाचे अर्थ। पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकताना गोविंदाची ओळख झाली अंकिताशी। दोघेही एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटले। अंकिता गोविंद सारखीच होती, साधी, मनमिळाऊ आणि प्रेमळ। विशेष म्हणजे ती देखील त्याच्या जातीची होती। त्यामुळे गोविंदाला वाटलं की कदाचित ह्यावेळी घरच्यांना समजणं सोपं जाईल। अंकिता एकदम घरच्यांवर प्रेम करणारी मुलगी होती, पण तिनं गोविंदावर विश्वास ठेवला आणि दोघांनीही 3 वर्षे एकमेकांची मनापासून प्रेम केलं। एकमेकांसाठी वेळ काढत, स्वप्न रंगवत, छोट्या छोट्या गोष्टीवर हसत दोघे जगत होते। जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण गोविंदाच्या वडिलांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं। त्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता। जरी मुलगी त्यांच्या जातीतली असली तरीही घरातली आम्ही ठरवल्याशी काही चालणार नाही हे त्यांचं ठाम मत होतं। अखेर गोविंद आणि अंकिताने तीर्थक्षेत्र आळंदीला जाऊन लग्न केलं। लग्नानंतर त्यांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत संसार सुरू केला। त्यांचं प्रेम चांगलं फुलत होतं। गोविंद एक प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि अंकिता घर सांभाळत होती। रविवारचा दिवस होता। गोविंद आणि अंकिता सकाळी उठून एकत्र चहा घेत होते। गोविंदाच्या मोबाईलवर वडिलांचा कॉल आला। गावात ये, जरा काही बोलायचं आहे, एवढंच सांगितलं। गोविंदाचा चेहरा क्षणभर गंभीर झाला। काही नाही, वाईट बोलणार नाहीत ना? अंकिताने विचारलं. नाही ग, फक्त बोलावलंय, कदाचित स्वीकारत असतील म्हणून। तो हसला। अंकिता त्याला सोडायला म्हणाली लवकर, परंतु एक संध्याकाळी भजी करणार आहे। गोविंद हसत निघून गेला। त्याला काय माहित होतं की ही शेवटची नजर असेल। गावात पोहोचल्यावर त्याचे वडील माधव आणि गोविंदाला शेतात भेटायला बोलवलं। तो गेला आणि तिथे फक्त वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश होते। शेतावर पोहोचताच माधव गोविंदाला विचारलं, लग्न करून आलास, आता काय करतोयस? गोविंद म्हणाला, नोकरी करतोस बाबा, आम्ही दोघं खूप खुश आहोत। हे ऐकून वडिलांना राग आला। त्यांनी मुळीच आवरल्या नाही आणि त्या क्षणी व्यंकटेश झाडामागून आणलेलं धारदार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं। काही न बोलता डोक्यावर जोरात वार केला। गोविंद खाली पडला, ओरडला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यावर, मनगटावर वार झाले। शेताच्या माळरानात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि गोविंदाच्या हंबरड्याचा आवाज होता। त्या शेतात क्षणभरात रक्ताचा डोह तयार झाला। त्या शरीरात अजूनही थरथर होत होते, पण त्याची नजर वडिलांकडे विश्वासाने बघत होती। बाबा, मी तुमचंच तर ऐकलं होतं, प्रेम केलं पण चुकीचं काय केलं? हे शेवट त्याचे 2 शब्द होते। शेजारच्या शेतकऱ्यांना रक्ताचे डाग आणि हालचाल न दिसल्याचं पाहून पोलिसांनी कळवलं। तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। ते पोहोचले तेव्हा गोविंदाचा मृतदेह शेतात पडला होता। डोकं चिरलेलं, चेहरा ओळखून न येण्याजोगा तपास सुरू झाला। काही तासातच पोलिसांनी गोविंदाच्या मोबाईलचा कॉल डिटेल्स आणि गावकऱ्यांच्या जबाबावरून कळलं की हे हत्या बाहेरचे नव्हेच तर घरच्यांचेच आहे। वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश यांना अटक करण्यात आली। अंकिता
दिवसभर गोविंदाची कॉलची वाट पाहत होती. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो परतला नाही. शेवटी तिने फोन केला, पण तो बंद होता. सकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. आपका पति गोविंदा का शव मिला है. आपको पहचानने के लिए बुलाया गया है. अंकिता गडबडून पुण्याहून परभणीकडे रवाना झाली. जेव्हा तिने शवगृहात गोविंदाचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा जीव क्षणात उद्ध्वस्त झाला. ती किंचाळून कोसळली. हे काय झालं? फक्त प्रेम केलं होतं आम्ही. ती सुद्धा त्यांच्या वडिलांना देव मानत होती, ज्यांनी तिच्या संसाराची राख-रांगोळी केली. गोविंदाच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल नोंदवण्यात आला. समाजाने ह्या घटनेची तीव्र निंदा केली. अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला. अंकिता आज एकटी आहे, पण तिच्या डोळ्यात अश्रूसोबत जिद्द आहे. ती म्हणते, मी लढेल गोविंदासाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या मुला-मुलींसाठी जे अजूनही जातीच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. ह्या घटनेतून आपण काय शिकावं? गोविंदाने फक्त प्रेम केलं. त्या प्रेमात जात नव्हती, धर्म नव्हता. ती फक्त भावना व भावनांना या समाजांना आणि त्यांच्या स्वतःच्या घरच्यांनी पायंदळीत उडवलं की काळ अन चालणारा एखाद्या मुलांवर प्रेम केल्याने त्याच्या आयुष्यात संपावं. एका बापानं आपल्या मुलाला संपवणं म्हणजे माणुसकी संपली नाही का? ही घटना फक्त एका गोविंदाची नाही, ही प्रत्येक गोविंदाच्या सारख्या स्वप्न बघणाऱ्या तरुणीची आहे. आज गरज आहे